नवदैवे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मागील काही वर्षात आलेले उतारे पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये 2024 या वर्षी अर्थातच मागील वर्षात विचारलेला उतारा आणि त्यावर विचारण्यात आलेले प्रश्नसुद्धा पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. उतारा क्रमांक 1. शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा आणि अवयवांवर टी व्हीमुळे होणाऱ्या धोकादायक परिणामाबाबत इशारा देत असतात. प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी 3 ते 4 तास टी व्ही पाहते. त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते. अर्थातच यात सांगितलेले आहे की कशा प्रकारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर आपल्याला आपल्या शरीरावर होणारे परिणाम, टी व्ही आणि मोबाईल यामुळे होणारे परिणाम यात थोडक्यात सांगितलं आहे. जसं की त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्ती सरासरी 3 ते 4 तास टी व्ही पाहतं. याचा अर्थ कोणी 3 तास तर कोणी 4 तास टी व्ही पाहत असते. आणि त्यामुळे आपली दृष्टी म्हणजेच काय तर आपली नजर ते क्षीण होत असते. क्षीण होणे म्हणजे काय, कमजोर होणे. लहान मुलावर जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात. असे करणे जास्त धोकादायक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यात जास्त परिणाम हा लहान मुलावर होतो. त्याचे कारण आहे की ते खूप जवळून टी व्ही पाहतात आणि असे करणे जास्त धोकादायक आहे. त्यामुळे डोकेदुखीसारखा त्रास उद्भवतो. फार वेळ टी व्ही पाहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. तर जास्त वेळ टी व्ही पाहणे हे शारीरिक तसंच मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. नृत्य, संगीत, हाणामारी यासारख्या कार्यक्रमाच्या कर्कश आवाजामुळे बधिरता येऊ शकते. एकाच अवस्थेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी, पाठदुखी आणि स्नायू दुखायला लागतात. टी व्ही पाहत जेवण केल्याने पाचनक्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यामुळे तरुणामध्ये मानसिक आजार उद्भवतात. तर थोडक्यात या उतार्यामध्ये शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी वर्तवलेले धोकादायक परिणाम आपल्याला सांगितलेले आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा लहान मुलावर होतो. का? कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात आणि टी व्ही पाहिल्यामुळे शारीरिक सोबतच मानसिक आरोग्यसुद्धा धोकादायक होत चाललेलं आहे असं ते वर्तवलेलं आहे. आणि यामध्ये त्या टी व्हीमधील नृत्य, संगीत, हाणामारी यासारख्या कार्यक्रमाच्या कर्कश आवाज त्यामुळे बहिरेपणा पण येऊ शकते. एकाच अवस्थेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी, पाठेदुखी आणि स्नायू दुखायला लागतात. तर सांधे दुखणे, पाठ दुखणे आणि स्नायू दुखणे हे सुद्धा इथे सांगितलेले आहे. चला तर आता यावरील आपण प्रश्न उत्तर बघूयात. प्रश्न क्रमांक 1. दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने रिकामी जागा यावर परिणाम होत नाही. नाही हा शब्द विचारला आहे. टी व्ही पाहिल्याने कशावर परिणाम होत नाही? तर पर्याय ए, मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्य बघा, दीर्घकाळ म्हणजे जास्त वेळ टी व्ही पाहिल्याने कशावर परिणाम होत नाही असा प्रश्न विचारला आहे. यामध्ये पहिला पर्याय मानसिक आरोग्य. तर बघा उत्तरामध्ये शोधावे. बघा, फार काळ टी व्ही पाहणे. फार काळच्या जागी इथे प्रश्नामध्ये दीर्घकाळ हा समानार्थी शब्द वापरलेला आहे. फार काळ टी व्ही पाहणे आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. म्हणजे मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपल्याला नाही हे शोधायचं आहे. परत पाचनक्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते आणि पाचन क्रियेवर पण परिणाम होते. म्हणजे हे सुद्धा पाचन तंत्रावर पण परिणाम होतं. नंतर पाचनक्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते. स्थूलता येणे म्हणजेच वजन वाढणे. पण उंचीवर त्याचा परिणाम होत नाही. म्हणून याचे
या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे उंची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. दहशत आणि हाणामारीच्या दृश्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात. मानसिक आजाराचा संबंध रिकामी जागा यांच्याशी आहे. मानसिक आजार हे मनापासून असतात, म्हणून त्याचं योग्य उत्तर असणार आहे मन. पाचनतंत्र हे शारीरिकमध्ये मोडतं. हृदय हे शरीराचा भाग आहे, तसेच श्रवण क्षमता, बधिरता हे सुद्धा शारीरिकमध्ये येतं, पण मानसिक म्हणजे मन, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. मानसिक आजार याचा संबंध मन याच्याशी आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. टी व्हीचा परिणाम मुलाच्या दृष्टीवर जास्त होतं, कारण पर्याय क्रमांक ए. त्यांची पचनक्रिया मंदावते. पर्याय क्रमांक बी. टी व्ही पाहताना त्यांची बैठक चुकीची असते. पर्याय क्रमांक सी. ते टी व्ही खूप जवळून पाहतात. आणि पर्याय क्रमांक डी. टी व्ही पाहताना ते जेवतात. टी व्ही पाहण्याचा परिणाम मुलांच्या दृष्टीवर, दृष्टी म्हणलं तर डोळ्याच्या संबंधित दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर त्यांची पचनक्रिया मंदावते हे उत्तर योग्य नसून त्याचं योग्य उत्तर आहे ते खूप जवळून टी व्ही पाहतात. जसं उत्तरात पाहू शकता बघा, या ओळीमध्ये दिलेलं आहे, प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी 3 ते 4 तास टी व्ही पाहते, त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते. जवळपास सगळ्यांची दृष्टी क्षीण होते, परंतु लहान मुलांवर जास्त परिणाम होतो, कारण ते खूप जवळून टी व्ही पाहतात. तर सगळ्यात जास्त टी व्ही पाहिल्याने दृष्टी क्षीण होण्याचे जे संभाव्यता आहे ते लहान मुलामध्ये आहे. त्याचं कारण काय, तर ते खूप जवळून टी व्ही पाहतात. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. शिथिलचा समानार्थी शब्द आहे. तर या उतार्यावरील शिथिल या शब्दाचा शब्दसंग्रह, अर्थातच शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी किंवा समानार्थी शब्द विचारले जातात. तर या प्रश्न क्रमांक 4 मध्ये शिथिल या शब्दाचा समान असा अर्थ समानार्थी शब्द विचारलेला आहे आणि त्याचं शिथिल म्हणजे मंद, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. मंद. यानंतर प्रश्न क्रमांक 5. परिच्छेदात अर्थातच उतार्यात धोकादायक शब्द येतो, याचा विरुद्धार्थी पर्याय आहे. तर आपल्याला या प्रश्न प्रकारामध्ये शब्दसंग्रह विरुद्धार्थी शब्द धोकादायक या शब्दाचा विरुद्ध शब्द विचारला आहे, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. कारण धोकादायक म्हणजेच हानिकारकसुद्धा होतं. निराशापूर्ण, अपायकारक. निराशापूर्ण याचा शब्द जुळत नाही आणि अपायकारक म्हणजे नुकसान नसणारा, तर धोकादायक याचा पर्याय क्रमांक सी. यानंतर उतारा क्रमांक 2. वर्ष आहे 2024. कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे आणि तो प्रत्येक माणसात असलाच पाहिजे. ही एक भावना आहे आणि त्यातून आपण इतरांबद्दल आभार व्यक्त करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो. तर थोडक्यात कृतज्ञता हा एक शब्दसमूहाबद्दलचा शब्द आहे. शब्दसंग्रहानुसार कृतज्ञता म्हणजे काय, तर केलेले उपकार जाणणारा, म्हणजे ज्याचं आपल्यावर काही उपकार असेल त्याच्याबद्दल आपण आपला व्यक्त केलेला भाव, त्याच्याबद्दल आपल्याला असलेली जाणीव, त्याला कृतज्ञता म्हणतात. आपण आपले विचार, शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो. तर ही कृतज्ञता अर्थातच आभार व्यक्त करणे हे आपण आपल्या विचारातून सुद्धा, शब्दातून आणि कृतीतून सुद्धा व्यक्त करू शकतो. विचाराद्वारे जर बघितलं तर आपण एखाद्याचं भले व्हावे, एखाद्याचे चांगले व्हावे हे शब्द, हे असा विचार करून आपण एखाद्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आणि शब्दाबद्दल सांगायचे तर आपण एखाद्या
चे काम आवडल्यामुळे किंवा एखाद्याने मदत केल्यास आपण त्याला धन्यवाद असे म्हणतो. आणि कृतीतून म्हणलं तर आपण हात जोडून कृतीद्वारे पण आपण एखाद्याचे आभार व्यक्त करतो, म्हणजे एखाद्याबद्दल कृतज्ञ असू शकतो. जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असलाच पाहिजे. बघा, म्हणजे एखाद्यांनी आपल्याला मदत केली संकटकाळी, तर त्याबद्दल आपण त्याचे आभार व्यक्त केले पाहिजे. अर्थातच त्याने केलेली मदत याची जाणीव आपल्याला सतत असायलाच पाहिजे. ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञता असावी. बघा, देव, परमेश्वर, ईश्वर याबद्दल सुद्धा आपल्या मनात कृतज्ञता असावी. कारण काय, तर त्यानेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी बहाल केल्या आहेत. परमेश्वरानेच हे जग बनवले आहे आणि त्यामुळेच सगळ्यात अगोदर आपण ईश्वराचे सुद्धा आभार व्यक्त केले पाहिजे. आपण ईश्वराला अगदी अंतःकरणापासून आभार व्यक्त केले पाहिजे. बघा, आपण ईश्वराला अगदी अंतःकरणापासून, अंतःकरण म्हणजे काय, मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजे. थोडक्यात हा उतारा, आपण एखाद्याने केलेली मदत त्याबद्दल आपण कृतज्ञ कशा प्रकारे असले पाहिजे ते आपल्या विचाराद्वारे, शब्दाद्वारे किंवा कृतीतून आपण व्यक्त करू शकतो. कृतज्ञ अर्थातच एखाद्याने केलेली मदत त्याची जाण असणे, आणि ते कृतज्ञच म्हणजे थोडक्यात आभार व्यक्त करतो आपण एखाद्याबद्दल. एखाद्याची केलेली मदत आपल्याला त्याची जाण असेल तर आपण त्याचे आभार व्यक्त करत असतो. आणि थोडक्यात या सृष्टीला ईश्वरांनी बनवले आहे, म्हणून आपण ईश्वराचे सुद्धा अगदी अंतःकरणापासून, अंतःकरण म्हणजे काय, मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. चला तर आता या उतार्यावरील आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1, आभार म्हणजे उच्चता होणारच नाही. उदासीन म्हणजे दुःखी पण होणार नाही, आणि दुःख म्हणजे दुःखच होणार नाही. आभार व्यक्त करणे म्हणजेच काय, कृतज्ञता व्यक्त करणे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, उत्तम गुण म्हणजेच, तर उत्तम गुण कशा प्रकारे आपण प्रदर्शित करू शकतो, दर्शवू शकतो, कोणत्या कृतीतून उत्तम गुण हे दाखवले जातात, त्यासाठी आलेले 4 पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1, क्रूरता प्रदर्शित करणे, राग व्यक्त करणे, क्रूर असणे म्हणजेच उत्तम गुण नव्हे, म्हणून ए पर्याय बिलकुल येणार नाही. त्यानंतर कृतज्ञता व्यक्त करणे येऊ शकतं, परंतु आपल्याला सी आणि डी सुद्धा वाचावं लागणार. दुःख व्यक्त करणे, एखाद्याला दुःख व्यक्त केले म्हणजे आपण उत्तम गुण दाखवत आहोत असं याचं अर्थ होणार नाही. कारण दुःख व्यक्त करणे म्हणजे दुसऱ्याला देखील काही वेळासाठी दुःखात पाडणे, आणि कष्ट सांगणे म्हणजे त्यात कष्टाची जाणीव, त्याला कष्टाचा भाव व्यक्त करणे, दुःखी भाव व्यक्त करणे. तर याचं उत्तम गुण म्हणजे काय, कृतज्ञता व्यक्त करणे हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, पुढीलपैकी कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो. बघा, कोणतं घटक आहे त्यामधून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो किंवा कृतज्ञ असू शकतो असं विचारलेलं आहे. सद्गुण चांगले गुण, त्यातून आपण कृतज्ञ असू शकतो. कर्तव्य, आपले कामाद्वारे पण आपण कृतज्ञ असू शकतो. विचाराद्वारे, आणि प्राप्तीद्वारे तर आपण होऊ शकत नाही. प्राप्ती हे पर्याय बिलकुल येणार नाही. आणि याचे उत्तर आपण उतार्यात शोधूया. कोणत्या घटकातून आपण कृतज्ञ असू शकतो. तर उतार्याकडे बघा, आपण आपले विचार, शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो. तर विचार हा शब्द पर्याय क्रमांक सी मध्ये आलेला आहे, म्हणून याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विचार. यानंतर
प्रश्न क्रमांक 4. हुशार हा शब्द म्हणजे? हुशार हा शब्दसंग्रह बद्दल विचारण्यात आलेला प्रश्न आहे. हा व्याकरणाचा भाग आहे. यात हुशार हे नाम नसून सर्वनाम सुद्धा नाही. सर्वनाम तो, ती, ते, त्या, आम्ही हे असतात. तर क्रियापद, याने हुशार या शब्दाने क्रिया पण व्यक्त होत नाही, म्हणून ते क्रियापद सुद्धा नसून ते एक विशेषण आहे. कारण तो हुशार आहे, ती हुशार आहे, म्हणजेच आपण हुशार या नावाने त्याची विशेष माहिती, विशेष त्या व्यक्तीसंबंधी सांगत असतो, म्हणून हुशार हे विशेषण आहे. हा शब्दसंग्रहाचा व्याकरण भाग म्हणून हा शब्द आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. सद्गुण म्हणजे? सद्गुण म्हणजे उत्तम गुण, चांगले गुण. अर्थातच हा एक सद्गुण हा शब्द गुण म्हणूनच आलेला आहे. शौर्य नाही, शांती नाही, दृष्ट तर होणारच नाही. शांती म्हणजे सद्गुण नव्हे, शौर्य पराक्रम होते ती सद्गुण नव्हे, तर सद्गुण म्हणजेच गुण होय. अशा प्रकारे दुसरा उतारासुद्धा इथे समाप्त झालेला आहे. आपण याचे पूर्ण प्रश्न एक साथ बघूया. यानंतर उतारा क्रमांक 3 2024 मधील. विनम्रता एक मोठा गुण आहे. कोणता मोठा गुण आहे? तर विनम्र असणे, विनम्रता हा एक मोठा गुण आहे. याचा अर्थ विनम्र, शांत आणि शालीन असणे हे गर्विष्ठपणाच्या विपरीत आहे. तर गर्विष्ठ म्हणजेच काय? अहंकारीपणा. त्याच्या विपरीत म्हणजे विरुद्ध आहे. म्हणजेच काय? विनम्र असणारा व्यक्ती हा अहंकाराच्या विपरीत असतो. अर्थातच तो विनम्र, शांत स्वभावाचा आणि शालीन असतो. विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते. विनम्र असणारा व्यक्ती, शांत असणारा व्यक्ती स्वतःवर नियंत्रित असणारा असतो. अशी व्यक्ती हट्टी नसते. जी व्यक्ती विनम्र असते, विनम्रता त्यांच्यात गुण असतो, ती व्यक्ती हट्टी नसते. ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते. अर्थातच विनम्र असणारी व्यक्ती हट्टी नसून ती इतरांकडून सल्ला घेते. योग्य वेळ आल्यास ती त्यांच्या अनुभवातून सुद्धा शिकत असते. ती स्वयंपूर्ण असते. अर्थातच ती स्वतःचे काम स्वतःच करणारी, संपूर्ण स्वतःकडे लक्ष असणारी, चांगल्या वाईट विचाराकडे लक्ष असणारी अशी ती पूर्ण असते. विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उणिवा हसत हसत स्वीकार करते. विनम्र असणारी व्यक्ती स्वतः झालेल्या चुका असेल, काही उणिवा असेल, उणीव म्हणजे कमतरता, तर ती हसत हसत स्वीकारते. ती सहसासहसी रागवत नाही. ती व्यक्ती चुका झाले असल्यास किंवा काही त्यांच्यात कमी असल्यास ती रागवत नाही. कोणती व्यक्ती? तर जी विनम्रशील असते ती. अशी व्यक्ती आत्मकेंद्रित नसते, त्यामुळे ती विचारवंत असते. तर विनम्रता असणारी व्यक्ती, विनम्रपणे वागणारी व्यक्ती ही फक्त स्वतःचाच विचार करणारी नसते, तर ती विचारवंत सुद्धा असते. चला तर यावरील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. विनम्रता एक मोठा रिकामी जागा आहे. गुण, अमंगळ, पाप, दोष. तर या उतार्याकडे लक्ष दिले असल्यास अमंगळ, दोष, पाप हे शब्दच या उतार्यात आलेले नसून विनम्रता हा एक मोठा गुण आहे. जसा इथं पाहू शकता, विनम्रता हा एक मोठा गुण आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक ए, गुण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2. विनम्रता म्हणजेच उद्धट असणे होऊ शकत नाही, कारण अहंकारी व्यक्ती उद्धट, एखाद्याला परस्पर उत्तर देणे हे उद्धटपणाचे कारण आहे. विनयशील असणे, विनम्रता म्हणजे विनयशील
येऊ शकतं. क्रूर असणे म्हणजे विनम्रता नाही. दयाहीन असणे म्हणजे दयेला पात्र नसणे सुद्धा विनम्रता नसून याचं योग्य उत्तर असणार आहे विनयशील असणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. विनम्र व्यक्ती रिकामी जागा शिकते. इतराच्या अनुभवातून, स्वतःच्या अनुभवातून, शिक्षकांच्या अनुभवातून, पालकाच्या अनुभवातून. तर पर्यायात विनम्र व्यक्ती याबद्दल ती काय शिकते याबद्दल पाहिले असतात. पालकांच्या आणि शिक्षकांच्या अनुभवातून हे 2 शब्दच आलेले नाही. पाहू शकता यामध्ये विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उणिवा हसत स्वीकारते. त्याच्या अगोदर लाईन बघा, ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते. म्हणजे विनम्र असणारी व्यक्ती ही इतरांकडून सल्ला घेते आणि इतरांच्या अनुभवातून शिकते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इतरांच्या अनुभवातून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द. गर्विष्ठ म्हणजेच अहंकारी असणारा व्यक्ती विनम्र असू शकत नाही. मृदू, शालीन नाही. तर याचं योग्य उत्तर आहे अहंकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. हट्टी शब्दाचा विरुद्ध पर्याय. हट्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. अटळ म्हणजे एकाच कामावर अडून राहणे म्हणजेच हट्टीपणाचेच कारण आहे. आळमुठा म्हणजे पण हट्टीच होते. स्वेच्छाचारी म्हणजे वाटेल तसा करणारा म्हणजेच हट्टीच होतं. तर लवचिक वृत्ती म्हणजे लवकर मानणारा. तर हट्टी या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे लवचिक वृत्तीचा. अशा प्रकारे या उत्तरातील सगळे प्रश्न एकदा पाहून घ्यावे. यानंतर उतारा क्रमांक 4 2024 मध्ये आलेला आहे. चला तर पाहूया. सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असणार. बघा, सामाजिक कार्यकर्ते सोबतच महान पर्यावरणवादी कोण होते तर सुंदरलाल बहुगुणा नामक व्यक्ती होते. त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहानशा खेड्यात झाला होता. बघा, सुंदरलाल बहुगुणा या सामाजिक कार्यकर्ते तसेच महान पर्यावरणवादी असणाऱ्या व्यक्तीचा जन्म कुठे झाला तर उत्तराखंडच्या लहानशा खेड्यात झालेला आहे. त्यांचे गाव जे की खेडे असून ते उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. आच्छादित असणे म्हणजे हिरवे झाडं पसरलेले असणे, हिरव्या झाडांनी कव्हर केलेले असणे. जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते. क्रीडा सामुग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली. बघा, सुंदरलाल बहुगुणा हे सामाजिक कार्यकर्ते तसेच पर्यावरणवादी होते आणि त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहान खेड्यात झाला होता आणि ते ज्या गावात राहायचे ते गाव उंच डोंगरावर होते. सोबतच ते हिरव्यागार झाडांनी आच्छादिलेले होते. म्हणजे त्या सभोवताली हिरवीगार झाडे अर्थातच जंगल होते. आणि त्यामुळे जे क्रीडा सामुग्री, जे खेळाचे वस्तू, जसे खेळासाठी लागणारी सामग्री ज्यामध्ये बॅट, हॉकी स्टिक अशा इतर वस्तू तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी हे झाडं कापायला सुरुवात केली आणि परिणामी काय झालं तर आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला. बघा, तुम्हाला माहीतच आहे झाडे कापल्या पूर येतो आणि तसेच घडले. झाडे कापल्यामुळे ओसाड जमीन आणि त्यात पूर यायला लागला.
त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागले. त्यांना जीवनात जंगलाचे महत्त्व लक्षात आले. अर्थातच हा उतारा पर्यावरण यावर आधारित असून त्यात पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्या नावाची चर्चा केली आहे. त्यांचा झालेला जन्म कोणत्या गावात झाला आहे, त्यांचं गाव उंच डोंगरावर होते, त्यांच्या गावाच्या आजूबाजूला हिरवं झाडे होते, अर्थातच जंगल होते. आणि जे कंपन्या क्रीडा सामुग्री तयार करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांनी त्या माल तयार करणाऱ्यासाठी त्या साधनांसाठी या झाडाची तोडणी कापणे सुरुवात केली आणि असे झाडं नष्ट केल्यामुळे विनाशकारक पूर आला आणि मग त्या गावातील लोकांना जंगलाचे महत्त्व अर्थातच त्या झाडांचे महत्त्व काय हे समजले. तर यावरील आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1. सुंदरलाल बहुगुणा हे महान रिकामी जागा होते. पर्यावरणवादी पर्यायात आलेला आहे. शास्त्रज्ञ अर्थातच सायंटिस्ट ह्या शब्दाचा इथे पर्यायात उल्लेखच केलेला नाही. अध्यापक अर्थात शिक्षक हा सुद्धा शब्द उतार्याशी निगडीत नाही आणि आलेला सुद्धा नाही. चिकित्सक अर्थात डॉक्टर हा डॉक्टरसुद्धा शब्द या पर्यायात आलेला नसून पहिल्या ओळीमध्ये बघा सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी, महानच्या समोर पर्यावरणवादी आणि त्यांचं नाव सुंदरलाल बहुगुणा हे दिलेलं आहे. म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे पर्यावरणवादी होते, सोबत ते सामाजिक कार्यकर्ता सुद्धा होते. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 2. त्यांचे गाव म्हणजे कुणाचे गाव? सुंदरलाल बहुगुणा यांचे गाव रिकामी जागा आच्छादित होते. उतार्यात बघूया आपण, आच्छादित होते याच्या पहिली ओळ बघा. त्यांचे गाव उंच डोंगरावर होते, सोबतच ते हिरव्यागार झाडांनी, कशाने? हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते. दाट वनराईने, तपकिरी जंगलाने, हिरव्यागार झाडांनी, कोरड्या जंगलांनी. म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिरव्यागार झाडांनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. झाडे कापल्यामुळे रिकामी जागा यायला लागला. बघा, झाडे कापल्यामुळे हा शब्द उतार्यात शोधा. अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली. बघा, झाडे कापायला सुरुवात केली, परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला. काय यायला लागला? विनाशक पूर. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे विनाशक पूर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. सुंदरलाल बहुगुणा हे व्यक्तीचं नाव आहे, पण आपल्याला पर्यायातून बघावं लागणार. सामान्य नाम म्हणजे नामाचा प्रकार आपल्याला विचारला आहे. सामान्य नाम हे सुंदरलाल बहुगुणा हे सामान्य नाम नाही. सामान्य नाम म्हणलं तर जे आपण इतरांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकते असे नाव. समुदायवाचक नाम जे समूहाचा बोध करतो तर हे सुद्धा येणार नाही. भाववाचक, या नावाने भावना व्यक्त होत नाही, तर हे एक विशेष व्यक्तीचे नाव आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विशेष नाम. यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा. मौल्यवानचा समानार्थी पर्याय ओळखायचा आहे. तर मौल्यवान म्हणजेच काय? बहुमोल. घृणास्पद होणार नाही. अप्रिय म्हणजे मौल्यवान नाही. अनुपयोगी नाही. मौल्यवान असणारी व्यक्ती उपयोगी असते, म्हणून हे नाही. मौल्यवान वस्तू तर सगळ्यालाच आवडते, म्हणून अप्रिय नाही. आणि घृणास्पद, त्याच्याकडे घृणेनं पाहत नाही, तर ते मौल्यवान असणारी वस्तू बहुमोल असते. उदाहरणार्थ हिरा मौल्यवान आहे, म्हणून त्याचे मूल्य बहुमूल्य आहे. अशा प्रकारे 2024 मध्ये आलेले आपण संपूर्ण उतारे पाहिले असून
याचं थोडक्यात विश्लेषण सांगायचं म्हटलं तर या 4 उताऱ्यात एकूण 20 प्रश्नांपैकी शब्दसंग्रह मध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे विचारले जातात आणि व्याकरणाचा भागसुद्धा यात विचारलेला आहे. असे एकूण 20 प्रश्नापैकी आपण पाहूयात किती प्रश्न एकूण विचारलेले आहेत. यामध्ये एकूण 20 प्रश्नांपैकी 7 प्रश्न हे व्याकरण आणि शब्दसंग्रहाचा भाग म्हणून आलेले आहे. याचाच अर्थ अभ्यास करत असताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द स्कॉलरशिपच्या गाईडमधील सुद्धा आणि कठीण शब्द जे आहेत त्याचा अर्थ समजून घ्यावेत. अशा प्रकारे आपण समोरचे पण व्हिडिओ पाहणार आहोत. चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.